नमस्कार. आज आपण बनवतोय कोल्हापुरी झणझणीत सुकं मटण आणि तांबडा रस्सा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी आपल्याला आधी मटण शिजवून घ्यायचं आहे. तर मी एका भांड्यामध्ये 4 चमचे तेल घेतलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये कांदा टाकायचा आहे. आता आपल्याला कांदा छान भाजून घ्यायचा आहे. कांदा भाजत आल्यानंतर त्यामध्ये खडे मीठ टाकायचं आहे. त्यानंतर अर्धा चमचा हळद टाकून परतून घ्यायचं आहे. आता आपल्याला त्यामध्ये स्वच्छ धुतलेलं मटण टाकायचं आहे. मटण थोडं परतून घ्यायचं आहे. आता झाकण ठेवायचं आहे. झाकणावर थोडं पाणी ठेवायचं. झाकण ठेवल्यानंतर मटणाला मिठाचे पाणी सुटतं. त्या पाण्यातच आपल्याला मटण थोडा वेळ शिजवून घ्यायचं आहे. इथं बघू शकताय मटणाला मिठाचं पाणी सुटलेलं आहे. मिठाच्या पाण्यात मटण छान शिजल्यानंतर आपल्याला त्यामध्ये गरम पाणी ओतायचं आहे. मी झाकणावरील पाणी सुद्धा त्यामध्ये ओतलं आहे. इथे आपल्याला जेवढा रस्सा बनवायचा आहे तेवढं पाणी ओतायचं आहे. आता आपण मटण शिजेपर्यंत मसाल्याची तयारी करून घेऊ. तर एका कढईमध्ये 4 चमचे तेल, 1 चमचा खसखस भाजून घेतलेली आहे. हे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ. आता 1 चमचा जिरे आणि 1 चमचा धने भाजून त्यामध्ये ॲड करू. त्यानंतर 4 लवंग, 4 मिरे, अर्धा चमचा शहाजिरे, 1 इंच दालचिनी, 2 तमालपत्र, 1 वेलची हे पण भाजून घेऊ आणि मिक्सरच्या भांड्यात एकत्र करून सर्व मिक्सरला बारीक करून घेऊ. आता कढईमध्ये 1 वाटी बारीक चिरलेलं सुकं खोबरं भाजून घेऊ आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून परत मिक्सरला बारीक करून घेऊ. आता कढईमध्ये 1 उभा चिरलेला कांदा आणि अर्धा टोमॅटो तेलामध्ये छान भाजून घेऊ. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 गड्डी सोललेला लसूण, 1 इंच आलं, थोडी कोथिंबीर आणि भाजलेला कांदा व टोमॅटो घालून सर्व मिक्सरला बारीक करून घेऊ. असा स्टेप बाय स्टेप मसाला बारीक करून घेतल्यामुळे मसाला छान बारीक होतो. आता आपल्याला
सुकं मटण रस्सा बनवायचा आहे, तर त्यासाठी कढईमध्ये 4 चमचे तेल घ्यायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. कांदा थोडा परतून घ्यायचा आहे. कांदा परतल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. या स्टेजला मीठ घातल्यामुळे आपला कांदा लवकर भाजला जातो. कांदा भाजल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आहे. आता हळद घातल्यानंतर थोडं परतून घ्यायचं आणि आता त्यामध्ये मिरची पावडर व कांदा लसूण मसाला घालायचा आहे. इथे मी काश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे आणि घरी बनवलेला कांदा लसूण मसाला वापरला आहे. इथे मी सुक्कं मटण व रस्स्यासाठी लागेल इतके तिखट एकत्र टाकलं आहे. आता थोडं परतून घ्यायचं आणि त्यामध्ये तयार केलेलं पूर्ण वाटण घालायचं. आता हे वाटण छान मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे. इकडे आपलं मटण सुद्धा शिजलेलं आहे. ते मी आता मटण स्टॉकमधून बाजूला करून घेते. इकडे आपण वाटण मध्ये चेक करत राहायचं आहे. 10 ते 15 मिनटं आपल्याला हे वाटण तेल सुटेपर्यंत छान भाजून घ्यायचं आहे. बघू शकताय वाटण छान असं भाजलेलं आहे. वाटण भाजल्यानंतर त्यामधलं थोडं वाटण मटणाच्या स्टॉकमध्ये ॲड करायचं आहे. उरलेल्या वाटणामध्ये मटण ॲड करायचं आहे आणि परतून घ्यायचं आहे. इकडे रस्स्यामध्ये मी थोडं पाणी ॲड केलं आहे आणि आता रस्स्यातला थोडासा कट आपल्याला सुक्का मटण आहे त्यामध्ये ॲड करायचं आहे आणि परतून घ्यायचं आहे. आता आपल्याला झाकण ठेवून मटण 10 मिनिटे बारीक गॅसवर शिजवून घ्यायचं आहे आणि इथे तयार आहे आपलं झणझणीत सुक्कं मटण. इकडे आपला रस्सा सुद्धा छान तयार झालेला आहे. झणझणीत सुक्कं मटण तांबडा रस्सा भाकरीसोबत सर्व करू शकता, सोबत दही, कांदा आणि लिंबू. थँक्यू.